लाईव्ह फ्रेम आहे, बोला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेफ्टनंट प्रसाद पुरोहित साहेबांची निर्दोष मुक्तता झाली. UPA सरकारने भगवा आतंकवाद हा जो काढला होता त्याला आज कुठं ना कुठंतरी सर्वोच्च न्यायालयाने फुलस्टॉप लावला आहे. हिंदुत्ववादी आणि पुण्याचा पुत्र आणि लष्कर सेवेत असलेला आपला पुण्याचा पुत्र कधीच आतंकवादी होऊ शकत नाही, हे आज शिक्कामोर्तब भारतातल्या सर्वोच्च न्यायालयाने केलं. त्याच्यासाठी आज आम्ही आनंद उत्सव साजरा करतोय. आज मालेगाव बॉम्बस्फोटातल्या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. सर्वोच्च न्यायालयावर असलेला आमचा जो विश्वास आहे तो आज दृढ झाला. त्याच्यासाठी आज आम्ही पेढे वाटून आज पतित पावन संघटनेतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आमचे प्रांताचे राजेशजी मोठे, पुणे शहराचे कामगार संघाचे सगळी आज या ठिकाणी उपस्थित झाले आणि आमच्या सर्वांच्या तर्फे भारतीय न्यायव्यवस्थेचं मनापासून आम्ही अभिनंदन करतो. काँग्रेसनं अशी मागणी केलेली आहे, जशी मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतली सगळी चौकशी झाली, सुप्रीम कोर्टात पुन्हा प्रयत्न होत आहेत, तसे या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भाने आरोपींच्या विरोधात सरकारनं सुप्रीम कोर्टात जावं. काँग्रेसची सगळ्यात अगोदरची भूमिका भारतीय लष्कर सेनेवर त्यांना कधीच याच्या अगोदर विश्वास नव्हता. सिंदूर जर आज आपण बघितलं, सिंदूरवर ज्या प्रकारचे प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत त्या भारतीय सेनेवर त्यांना कधीही कुठल्याच प्रकारचा विश्वास किंवा अभिमान नाही. त्यामुळं काँग्रेस काही बरं आज आनंद उत्सव आहे, त्याचबरोबर काँग्रेस काय बोलते किंवा कोण काय बोलते त्याच्याकडे आपण लक्ष न दिलेलं बरं. काँग्रेसने ज्यावेळी खोटे आरोप केले, काँग्रेसने खोटे आरोप केले. बोला. वेळ हा नक्कीच गेला, कारण की काँग्रेसने जे खोटे आरोप केले होते, काँग्रेसने ज्या पद्धतीने लष्कराचे प्रमुख जे आहेत त्यांच्यावर खोटे आरोप करून त्यांच्यावर बेड्या टाकल्या. आता तुम्हाला खरं सांगतो, 28 ऑक्टोबर 2008ला त्यांना अटक झाली, पण ती अटक दाखवली गेली नाही. त्यांना 1 महिना वेगळ्या ठिकाणी दुसऱ्या बंगल्यात ठेवलं गेलं. मग ती अटक का दाखवली नाही? काँग्रेसचं हे सगळं षडयंत्र होतं. ते आज भारतीय न्यायव्यवस्थेने सर्वोच्च न्यायालयाने उघडकीस झालं. आज आपल्या सगळ्यांसमोर आहे. हिंदुत्ववाद्यांचं सरकार आल्यामुळेच अशा पद्धतीचा निकाल येतात असं विरोधक म्हणतात. 100% हिंदुत्ववादी सरकार आहे आणि हिंदुत्ववादी किंवा हिंदू लोक ही कधीच आतंकवादी असू शकत नाही, याच्यावर शिक्कामोर्तब झाला. भारतीय न्यायव्यवस्था आहे, SIT आहे, SIT चौकशी त्याच्यावर नेमली जाणार. खरं कोणी काय केलं काय नाही या सगळ्या पूर्तता येतील. जे दुर्दैवी लोक निष्पाप मारले गेले त्यांच्याबद्दल काय वाटतं? त्यांच्याबद्दल सदैव आपल्याला कृतज्ञता आहेत. या बॉम्बस्फोट जो झाला आहे त्याचा तर आम्ही निषेधच व्यक्त केला होता, तेव्हाही मालेगावमध्ये झाला. पतित पावनी तेव्हाही निषेधच व्यक्त केला होता. आज पुण्याचा सुपुत्र लष्कर सेवेत एवढ्या मोठ्या पदावर असताना त्यांच्यावर ज्या प्रकारे अन्याय झाला तो अन्याय दूर झाला आणि भारतीय न्यायव्यवस्थेने त्यांच्यावर झालेला अन्याय कुठंतरी वाचा पडली, याच्यासाठी आम्ही आज त्यांचं अभिनंदन. सापडला नाही हे भारतीय न्यायव्यवस्थेचं किंवा एकूणच यंत्रणेचं अपयश वाटत नाही? UPA सरकारचं अपयश आहे ते. आपलं सरकार जेव्हा होतं मागच्या 11 करेल ना, आता ह्याच्या पुढे दिसेल. 11 वर्षात एकही आरोपी एकही पुरावा सापडला नाही. 11 वर्षात एकही बॉम्बस्फोट झाला का? आरोपी सापडले नाही त्याच्याबद्दल काय? त्याची चौकशी होईल म्हणून तर म्हटलं ना आम्ही SIT चौकशीची मागणी करणार. एकही पुरावा सापडत नाही तरी तुम्हाला सापडेल. आज आनंदोत्सव आहे त्याच्यामुळे ऐका ना, सदर घटनेचा धागा धरून ज्यावेळी काँग्रेसने हे बोलायची डिरिंग केली की हा भगवा दहशतवाद आहे, परंतु एवढे आतंकवादी हमले झाले त्यावेळी प्रत्येक वेळी मुस्लिम धर्माची लोक पुढे आली. तर काँग्रेसनी आता ही डिरिंग करावी की मुस्लिम दहशतवाद हा शब्द हा काँग्रेसने पुढे आणावा, ही आमची मागणी. बरोबर. हिंदी नका ना. हिंदी बोल. ऐका ना, हिंदी बोलता येत नाही बरं का, तुटकं बोलतो. भारतीय न्यायव्यवस्था पर आज जो हमारा विश्वास था वो दृढ़ हो गया. लेफ्टिनेंट कर्नल भारत के सुपुत्र, पुणे के सुपुत्र, उनके ऊपर जो खोटे इल्ज़ाम किए गए थे वो झूठे इल्ज़ाम किए गए थे. त्यामुळे पतित पावन संघटनेकडून प्रसाद पुरोहित यांच्या घरासमोर सध्या जल्लोष साजरा करण्यात येतोय. त्यामुळे काँग्रेसनं आता या सर्व आरोपींची माफी मागावी अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.